भक्ती, व्हॉट इज दिस? नॉक करून येता येत नाही तुला? एवढे साधे मॅनर्स नाही आहेत का? लाज सोडलेल्या माणसांनी मॅनर्सच्या गोष्टी करायच्या नसतात शनाया. भक्ती, व्हॉट द हेल या? माइंड युअर लँग्वेज. शनाया, हे मी नाही, सगळेच बोलतायत. तुमच्या या अशा वागण्यामुळे सोसायटीच्या लोकांनी नोटीस पाठवली आहे, तरी तुमच्या लक्षात कसं येत नाही ग? नाही भक्ती, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. लेट मी एक्सप्लेन. आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन मिस्टर गुरुनाथ सुभेदार. आणि तुमच्याकडनं तर अपेक्षाच नाहीये. ही लहान आहे, अल्लड आहे, हिला कळत नाही. पण तुम्ही तर वयाने आणि अनुभवाने मोठे आहात ना, मच्युअर आहात. शिवाय एका स्त्रीचे पती आणि एका मुलाचे वडीलही आहात. निदान तुम्हाला तरी या सगळ्या गोष्टी कळायलाच हव्यात. प्रेम आणि व्यभिचार यात एक सीमारेषा असते, जी तुम्ही दोघांनी केव्हाच ओलांडली आहे. तुमच्या या रिलेशनशिपला काहीही अर्थ नाहीये. नफ भक्ती, गप्पा बसा आता. शटअप शनाया. खरं तर तुम्ही दोघांनीच अतिरेक केलाय. हे जे सगळं काही तुम्ही करताय ना, ते ताबडतोब थांबा. आणि तुम्ही मिस्टर सुभेदार, तुमच्या वयाची आणि तुमच्या घरच्यांची थोडी जाणीव ठेवा आणि इथे येणं बंद करा. एक्सक्यूज मी, गॅरी बॉयफ्रेंड आहे माझा. तो केव्हाही आणि कधीही येऊ शकतो इथे. नाही येऊ शकत. का? कारण मला हे मान्य नाही. ते त्यांच्या घरच्यांना फसवून येतात, त्यांचा विश्वासघात करतात. मला हे अजिबात सहन होणार नाही. एक सेकंड भक्ती, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या घरी सगळं ओके आहे. पुन्हा खोटं? मिस्टर सुभेदार, तुमच्या घरच्यांविषयी तुमच्यापेक्षा जास्त चांगलं मला माहिती आहे. गुलमोहर सोसायटी 404. हा तुमच्याच घरचा पत्ता ना? तुमच्या बायकोचं नाव राधिका आणि मुलाचं नाव अथर्व. तो इयत्ता दुसरीत शिकतो, बरोबर? तुला हे सगळं माहिती आहे, कारण मी अथर्वची टीचर आहे. आणि त्याच्या वाढदिवसाला मी तुमच्या घरी सुद्धा येऊन गेले. तुमच्या मिसेस पण मला चांगलं ओळखतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्ही हे सगळं थांबवलं नाहीत ना, तर मी अथर्वच्या आईला जाऊन सगळं सांगेल. चालेल? नाही, त्याची काही गरज नाहीये. मी जातो इथून. शनाया, बाय. काय वेड लागलंय तिला असं म्हणाला त्या? आणि हे सगळं तिला गुरुनाथनी सांगितलं. मला गॅरंटी आहे की हे सगळं खोटं आहे. गुरुनाथ त्यांना अशा काही खोट्या नाट्या गोष्टी सांगून फसवतोय. पण हे सगळं आपल्याला कळतंय, राधिकाला कुठे कळतंय? तिला असं वाटतं तिचा नवरा जे काही तिला सांगतो ते म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. एक साधी गोष्ट, एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणारी मुलगी वेडी कशी असू शकते? तेच तर. पण हे तिला कळतच नाही ना. तो तिला वाटेल ते सांगतो आणि तिला ते पटतं. मला ना या राधिका सारख्या बायकांचा ना कधी कधी जाम राग येतो. त्यांना स्वतःचे विचार नाही आहेत का? सगळं नवऱ्याचं कसं ऐकतात ते? खडसावून विचारू शकत नाहीत त्याला. कारण बायका आपल्या नवऱ्यावर जीव ओवाळून टाकतात. नाही, असं मी नाही, तुम्हीच त्या दिवशी म्हणालात ना. हो, ते खरंच आहे. पण ह्या नादात स्वतःची, स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या संसाराची काळजी का नाही घेऊ शकत त्या? राधिका खूप चांगली आहे, साधी सरळ आहे, भोळी आहे. तिला यातनं बाहेर काढायलाच हवं. पण कसं ते कळतच नाहीये मला. कारण माझ्या कुठल्याच गोष्टीवर तिचा विश्वास बसत नाहीये. म्हणजे तुमच्यात तर चांगली मैत्री आहे ना, आणि तरीही त्या तुमचं ऐकत नाही. कारण तिला असं वाटतं की मी पुरुष द्वेष्टी आहे. जगातल्या सगळ्या पुरुषांचा मला राग येतो. माझ्या नवऱ्याने मला फसवलं म्हणून तिला असं वाटतं की जगातल्या सगळ्या पुरुषांवरती मी संशय घेतो. का? खरं नाहीये का ते? नाहीये. जगातले सगळे पुरुष वाईट नसतात. आता तुमचंच बघा ना, तुम्ही किती चांगले आहात. आय मीन, तुम्ही सेन्सिबल आहात. तुमच्यावर का संशय घेईन ना मी? स्त्रियांच्या बाबतीत तुमच्या मनात रिस्पेक्ट आहे. पण गुरुनाथचं वागणं, बोलणं सगळंच चुकीचं आहे. सगळ्याच गोष्टी त्याच्या संशयास्पद आहेत. आणि अशा पुरुषांना मी कधीच चांगलं म्हणणार नाही. एनिवे, आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते ठरवूया. कारण
माझी एकही गोष्ट ती ऐकत नाहीये. मग कुणाचं ऐकतील त्या? त्यांच्या घरचं कुणी? तिचा भाऊ असतो घाटकोपरला, त्यांना सांगून बघायचं का? पण त्यांचा पत्ता वगैरे काहीच नाहीये माझ्याकडे. ते जर इकडे आले तर त्यांच्याशी बोलता येईल. म्हणजे सध्या तरी आपल्या हातात काही नाहीये. पण हे जर असंच चालू राहिलं ना तर राधिका वहिनींच्या आयुष्यातले प्रॉब्लेम वाढत राहतील, एवढं मात्र नक्की. हॅपी बर्थडे जेनी. थँक्यू. हॅपी बर्थडे जेनी. थँक्यू सर. जेनी, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. अरे वा, तशाच तसं उत्तर, किती गोड. हो, आणि आज जेनी खूपच सुंदर दिसतीये. थँक्यू. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. काय आज काय विशेष? ओ राईट राईट राईट, जेनीचा वाढदिवस आहे ना आज. हो, म्हणूनच बघा काय मस्त ड्रेस घालून आली आहे. वा वा वा, जेनी यू लुकिंग गॉर्जियस हा, अँड मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच सर. मग आज काय सेलिब्रेशन, केक वगैरे आहे की नाही? आणलं नाही सर, गजानन महाराज शपथ, जेनी मॅडम घरूनच घेऊन आल्यात. रिअली? येस सर, मी स्वतः घरून बनवून आणलाय केक. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. चला मग तयारी करा सेलिब्रेशनची. मी आलोच 1-2 मिनिटात. ओके रघु बकरे. हो, एक मिनिट मॅडम. विलास, व्हॉट डिड यू डू? अगं केक का पाडलास? मी कुठे पाडला? धक्का लागला चुकून माझा. लागला की तू मुद्दाम धक्का दिलास? मी किती मेहनतीने केक बनवून आणला होता. ए गप ग, मी का करेन असं? कारण तू अशीच आहेस. आज माझा बर्थडे आहे, सगळे मला टेन्शन देत आहेत. ते तुला बघवत नाहीये ना? यू ऑलवेज वॉन्ट टू बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. तू असं का केलंस? यू फीलिंग जेलस राईट? वेडीस का तू? आय मीन लुक एट यू. मी आणि तुझ्यावर जेलस होईन? सिरियसली? कोण समजतेस ग स्वतःला तू? काय हिरोईन आहेस इकडची? आणि आज अटेन्शन मिळते ना, तेवढंच घे तू. ओके, माझू नको सुगात. आवडत माइंड युअर लँग्वेज नाहीतर नाहीतर काय ग? धमक्या देतेस मला?